Dear students, today we continue the numericals on meter bridge. पहा बेटा, आतापर्यंत आपण लर्न केलेले प्रॉब्लेम 33 पर्यंत होते आणि आता हा प्रॉब्लेम नंबर 34 आहे. प्रॉब्लेम पहा, लक्ष देऊन वाचा. काय दिलेलं आहे? अ मीटर ब्रिज इज सेटअप ॲज शोन इन फिगर. इथं दाखवलेलं आहे फिगरमध्ये. टू डिटरमाइन अँड अननोन रेजिस्टन्स एक्स. इथं दिलेला आहे अननोन रेजिस्टन्स एक्स यूजिंग ए स्टँडर्ड 10 ओम रेजिस्टन्स. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स आणि राईट गॅपमध्ये नोन रेजिस्टन्स. द गॅल्व्हनोमीटर शोज नल पॉईंट वेन टॅपिंग की इज ॲट 52 सेंटीमीटर मार्क. म्हणजे आता हे जे आहे इथं हे 52 सेंटीमीटर मार्क आहे. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे? एल एक्स इज इक्वल टू 52 सेंटीमीटर मार्क. किती सेंटीमीटरचा मार्किंग आहे तो? 52 सेंटीमीटर मार्क वेन टॅपिंग की इज क्लोज. द एंड करेक्शन्स आर. आता एंड करेक्शन आतापर्यंत नव्हतं, आता इथून पहा. 1 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्ह फ्रॉम ए पॉईंट. हा ए पॉईंट आणि बी पॉईंट. तर बेटा इथून ॲक्च्युली 0 इथं असला पाहिजे, पण 1 सेंटीमीटर पुढून मेजर केलेला आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर इथं ॲड करावं लागेल. आपलं किती आता हे? एल एक्स इज इक्वल टू 52 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 53 सेंटीमीटर. हे बरेचसे विद्यार्थी इथं लक्षात ठेवत नाहीत. आणि मग आता इथून लेंथ मेजर केली आहे बी पॉईंटपासून इथपर्यंतची. ही लेंथ किती आहे? 100 मायनस 52 इज इक्वल टू किती आलं हे? 8 6 48 सेंटीमीटर बेटा. आता ॲक्च्युली इथून मेजर केलेलं आहे 2 सेंटीमीटर पुढे, म्हणून याच्यामध्ये 2 सेंटीमीटर ॲड करायचं आहे. किती? 48 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. म्हणजे एल आर इज इक्वल टू किती? 48 प्लस 2 इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. हां, आता नोन रेजिस्टन्स तुम्हाला ते दिलेलं आहे. आर किती? 10 ओम आहे आणि एक्स काढायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेटा. प्रॉब्लेम बिलकुल साधा आणि सोपा. काय फॉर्म्युला? एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल एक्स डिवायडेड बाय एल आर. आलं का लक्षामध्ये? एल एक्स अपॉन एल आर. राईट. हां, चला पुढे. एल एक्सची किंमत किती? 53 डिवायडेड बाय 50 आणि एक्स इज इक्वल टू 53 डिवाइड बाय 50 इंटू आर. दॅट इज 53 डिवाइड बाय 50 इंटू आर म्हणजे 10 ओम. चालेल. किती येईल? 50 एक 50 पॉईंट. किती? 3 उरले, 30 झाले. परत एक मी पॉईंट घेतला बेटा. 3 से म्हणजे 6 इंटू हे 10 ॲज इट इज. दॅट इज इक्वल टू 10.6 ओम. 10.6 ओम काय आलं? अननोन रेजिस्टन्स एक्स. अननोन रेजिस्टन्स एक्स जे काढलेलं आहे आपण ते किती? 10.6 ओम. राईट. आलं लक्षामध्ये? आता पाय बेटा, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 35. पुढचा पहा. हां, इन ए मीटर ब्रिज द नल पॉइंट इज फाउंड टू बी 39.5 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट गॅप. आता लेफ्ट गॅपमध्ये जे अननोन रेजिस्टन्स एक्स इज इन द लेफ्ट म्हणजे एल एक्स इज इक्वल टू 39.5 सेंटीमीटर. एक्स इज इन द लेफ्ट गॅप. नोन रेजिस्टन्स वाय is equal to 12.5 ohm is in the right gap. What is x?
हां एल एक्स घेतलं बेटा. एल आर किती येईल रे? एल वाय म्हणू आता. वाय लेफ्ट राईट गॅपमधला रेजिस्टन्स म्हणजे 100 मायनस 39.5 दॅट इज इक्वल टू 0.5. इथं जे असेल 0 म्हणजेच कॅरी 1 4 हिअर 60.5 सेंटीमीटर. दोघांची बेरीज 100 असते. तर बेसिक फॉर्म्युला आता सांगा मला काय? एक्स अपॉन वाय इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. एल एक्स किती? 39.5 डिवायडेड बाय 60.5 and that is x upon y is equal to हे 395 डिवायडेड बाय 65. जर समजा आपण याला ॲप्रॉक्सिमेट वापरायचं ठरवलं तर मी 39ला किती घेतो बेटा? 350ला 400 घेतो आणि याला 600 घेतो. अंदाजे हे दोन कॅन्सल. इथं आलं 2/3 म्हणजे x इज इक्वल टू 2/3 इंटू वाय. 2/3 इंटू वाय किती दिले तुम्हाला? 12.5 म्हणजेच हिअर 25. 12.5 इंटू 2 म्हणजे 25 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू किती आलं? 8 पॉईंट किती? 3/8 = 1 10 3 त्रिकोण ओम रेजिस्टन्स. हा जो 8.3 ओम अननोन रेजिस्टन्स एकच फॉर्म्युला भेटायचा. बिलकुल साधा सोपा तोच फॉर्म्युला यूज करायचा. चला आता पुढे जे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत तर हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत कोणत्या आर्टिकलवरती बेटा? हे जे असेल पोटेन्शियोमीटर. आठवा फॉर्म्युले पोटेन्शियल ग्रेडियंटचे 2 फॉर्म्युले. कोणता पहिला? आय रो आणि व्ही डिवाइड बाय एल. आय करंट, रो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ R/L म्हणतो रोला. तर पहा आता डाटा. द पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग द लेंथ ऑफ ए युनिफॉर्म वायर इज म्हणजे PG म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट 10 व्होल्ट पर मीटर. B and C are the 2 points at L1 is equal to 30 centimeter आणि L2 is equal to 60 centimeter point on a meter scale fitted along the wire. The potential difference between B and C. आता पहा, आता पोटेन्शियोमीटर वायर आहे असं इमॅजिन करा. हा पॉईंट पहिला तुमचा जो असेल तो B आहे आणि दुसरा पॉईंट हा C आहे बेटा. या ठिकाणी A पॉईंटपासून B पर्यंतची लेंथ 30 आहे आणि A पॉईंटपासून C पर्यंतची लेंथ 60 आहे. तर BCची लेंथ किती आली? 60 मायनस 30 इज इक्वल टू किती आली? 30 सेंटीमीटर. म्हणजे अलग लक्षात. तर 30 सेंटीमीटरच्या ॲक्रॉस पोटेन्शियल किती आहे ते काढायचं आहे. काय बेटा फॉर्म्युला आपल्याला? पोटेन्शियल ॲक्रॉस द लेंथ, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B and C इज इक्वल टू सांगा बेटा काय तर आहे? BC लेंथ जे घेतले आपण ती किती आहेत? आपण याला म्हणू L आणि पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे PG इंटू लेंथ अँड PG इज 10 इंटू लेंथ किती आलेले आहे? 30 म्हणजे 0.3. तर दॅट इज इक्वल टू 3 व्होल्ट इज द पोटेन्शियल डिफरन्स. आला काय सिम्पल प्रॉब्लेम. पोटेन्शियोमीटरवरती फार सोपे प्रॉब्लेम आहेत. एक वेळेस थेरीचा कन्सेप्ट क्लिअर झाला
अजिबात अंडरस्टँडिंगला काही अडचण येत नाही. ते इतके सिम्पल प्रॉब्लेम आहेत बेटा आणि इतके फास्ट आता होतील हे प्रॉब्लेम. थोडेसे प्रॉब्लेम जे किचकट जे होते ते किर्चॉफ्स लॉवरचेच थोडे प्रॉब्लेम बेटा. व्हीटस्टोन मीटर ब्रिज ही सिम्पल आणि पोटेन्शियोमीटरचे सुद्धा साधे आणि सोपे प्रॉब्लेम्स आहेत. चला नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 37. इन ए पोटेन्शियोमीटर ऑफ 1 मीटर लेंथ म्हणलेलं आहे. या पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ 1 मीटर असं म्हणलेलं आहे इथं. अननोन ई एम एफ व्होल्टेज सोर्स इज बॅलेन्स्ड ॲट, म्हणजे याला म्हणतो ई एम एफ, आणि हे बॅलेन्सिंग लेंथ L1 इज इक्वल टू 60 सेंटीमीटर and 60 centimeter length of potentiometer wire while 3 volt battery is connected. म्हणजे आपण जी बॅटरी कनेक्ट केलेली आहे 3 volt बॅटरी इज बॅलेन्स्ड ॲट 45 सेंटीमीटर लेंथ. म्हणजे आता मी इथं L2 इज इक्वल टू 45 सेंटीमीटर आणि ह्याचं व्होल्टेज जे दिलं आहे E2 म्हणतो मी, ते 3 volt दिले आहे. आणि मग तुम्हाला काढायचं आहे द ई एम एफ ऑफ अननोन व्होल्टेज सोर्स इज, म्हणजे आपल्याला दिलेला पहिला व्होल्टेज सोर्स अननोन आहे. E1 काढायचा आहे बेटा. चला सांगा बेटा काय कंपॅरिझन ऑफ ई एम एफ ऑफ सेलमध्ये आपण आर्टिकल लर्न केलेलं आहे. E1 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट I रो इंटू L1 आणि E2 इज इक्वल टू I रो इंटू L2. आता E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. चला L1ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 60 अपॉन 45 सेंटीमीटर, 15 चौक 60 आणि 15 त्रिक 45, म्हणजे E1 इज इक्वल टू 4/3 इंटू E2. चला 4/3 इंटू E2 किती रे 3 volt, बरोबर आहे. हे 3 आणि हे 3 कॅन्सल अँड देअरफॉर E1 इज इक्वल टू 4 volt. E1ची किंमत जी वर्कआउट केली आहे बेटा आपण ती किती आली 4 volt. आहे का नाही सिम्पल प्रॉब्लेम. एक डाटा ॲनालाइज केला आपण आणि फॉर्म्युला लक्षात आला तर न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी कुठलीच अडचण येऊ शकत नाही. जी काय अडचण तुम्हाला येईल ती अडचण म्हणजे न्यूमरिकलची असेल, प्रॉब्लेम असेल आणि तो प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सॉल्व केला तर पुढची अडचण आपल्याला काहीच येऊ शकत नाही. म्हणजे कमी वेळेमध्ये पटपट प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो फास्ट. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल पहा बरं. आता चला रीड करा. 2 volt बॅटरी, किती व्होल्टची बॅटरी आहे 2 volt बॅटरी. मी 2 volt बॅटरी आपण त्याचं ई एम एफ ई म्हणतो बेटा, राईट. आणि 15 ohm रजिस्टर R इज इक्वल टू 15 ohm. पोटेन्शियोमीटर वायर 100 सेंटीमीटर लेंथ, 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 1 मीटर. ऑल आर कनेक्टेड इन सिरीज, हे दोन सर्व सिरीजमध्ये जोडलेले. इफ द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, आता पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स जनरली R घेतो आपण, तो 5 ohm आहे. देन द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय रे PG. हां सांगा बरं बेटा PG पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला I इंटू रो. तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ काढून घ्या. रो इज इक्वल टू R डिवाइड बाय L. R म्हणजे टोटल रेजिस्टन्स पोटेन्शियोमीटर वायरचं. तर पोटेन्शियोमीटर वायरचं रेजिस्टन्स किती, इफ द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 5, डिवाइड बाय लेंथ किती 100 सेंटीमीटर म्हणजे 1 अँड दॅट इज इक्वल टू 5 ohm पर मीटर
रोची किंमत आली बेटा. आता आय इज इक्वल टू ई डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स R1 प्लस आर प्लस इंटरनल रेजिस्टन्स काही असेल तर बॅटरी व्होल्टेज किती दिलेलं आहे इथं 2 व्होल्ट, रेजिस्टन्स किती आहे 15 ओम प्लस रेजिस्टन्स ऑफ द वायर 5 that is equal to 2 divided by 20 is equal to 1 by 10 is equal to 0.1 ampere. करंट झालं, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तुम्हाला माहीत झाले. आता बेटा पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू आय रो. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू आय रो. आय करंट 0.1 इंटू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ 5 that is 0.5 volt per meter. 0.5 volt per meter is the result of this numerical. तर बेटा या न्यूमरिकलचा रिझल्ट जो होता की त्याला 0.5 volt per meter हा आहे ना सिम्पल न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केलं बेटा. आता पुढे 39 नंबरचा न्यूमरिकल 39. चला पुढले तुमच्या पुढे ठेवलेला आहे न्यूमरिकल, ट्राय करा. अ डॅनियल सेल इज बॅलेन्स्ड ऑन म्हणजे L1 इज इक्वल टू 125 सेंटीमीटर लेंथ ऑफ ए पोटेन्शियोमीटर वायर. नाउ द सेल इज शॉर्ट सर्किटेड बाय अ रेजिस्टन्स म्हणजे R कॅपिटल R 2 ओम and the balancing length is obtained at L2 is equal to 100. कशावरचा प्रॉब्लेम आहे, शॉर्ट सर्किटेड असा शब्द असेल तर सरळ आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल तो काढायचा बेटा. दिलंच पुढे द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द डॅनियल सेल इज तो काढायचा आहे. अगदी डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट डायरेक्ट येऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला आठवायचं आहे काय डायरेक्ट फॉर्म्युला. हां सांगा बेटा काय इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आठवा. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. याला नो अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवला पाहिजे. चला आरची किंमत 2 इंटू 125 सेंटीमीटरमध्येच मायनस 100 डिवायडेड बाय 100 and that is equal to 2 into 25 divided by 100 is equal to 50 divided by 100. हा पॉईंट इथं 0 कॅन्सल and that is equal to 5 divided by 10 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 ओम रेजिस्टन्स. तर स्मॉल r इज इक्वल टू 0.5 ओम रेजिस्टन्स. कोणता रेजिस्टन्स झाला हा, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. तर त्या डॅनियल सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जो होता तो किती आला बेटा इथं, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल जे आपण वर्कआउट केलेलं आहे इथं अँड दॅट इज इक्वल टू 0.5 ओम. आलं लक्षामध्ये. चला नेक्स्ट सिंपल प्रॉब्लेम आहे, अजिबात म्हणजे एकही प्रॉब्लेम हार्ड नाही. आता 40 नंबरचा न्यूमरिकल बेटा वाचा बरं. प्रत्येक प्रॉब्लेम कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवून जर वाचलात तर तुम्हाला फार सोपा प्रॉब्लेम वाटेल. व्होल्ट मीटर रिडिंग अप टू. आता व्होल्ट मीटरची रिडिंग जी आहे तर V इज इक्वल टू 1000 मिली व्होल्ट is calibrated by a potentiometer and EMF तर E1 is equal to 1.08 volt is balanced across balancing length 5.4 meter. म्हणजे या सेलचा EMF याच्या लेंथशी बॅलन्स झालेला लेंथ ऑफ द वायर वेन व्होल्ट मीटर इज रीडिंग. आता ही व्होल्टमीटरची रीडिंग किती आली 0.9 व्होल्ट. द बॅलेन्सिंग लेंथ इज आता जी सुरुवातीला ही होती ती नंतर बॅलेन्सिंग लेंथ
4.55 मीटर केलं तर व्होल्टमीटरच्या रीडिंगमध्ये एरर किती आला. चला पहिल्यांदा काय करू बेटा, पोटेन्शियल ग्रॅडियंट काढून घेऊया. का काढायचं, पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू व्होल्टेज पर युनिट लेंथ. आता E1 1.08 डिवायडेड बाय 5.4, याला काय लिहितो बेटा, 10.8 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 5.4. पर्पजली लिहिलं, 4 दुने 8, 5 दुने 10, हे 2चा भाग आणि मग आला इथं 0.2 व्होल्ट पर मीटर पोटेन्शियल ग्रॅडियंट आलं बेटा. आता व्होल्टमीटर या लेंथला किती रिडिंग दाखवतो, तर व्होल्टमीटर V1, आता हे V1 सुरुवातला दिलं, मी म्हणतो V2 आता काढू. V1 इज इक्वल टू लेंथ माहीत आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंट इंटू लेंथ L2 बेटा. पोटेन्शियल ग्रॅडियंट 0.2 इंटू लेंथ 4.55 किती आलं सांगा बरं मला. 5 दुने 10ला 0, आत चला 1 5 10 1 11ला 1, चला 1 4 दुने 8 आणि 1 9, 1 2 3 1 2 3. तर ही रिडिंग व्होल्टमीटर 0.910 झाला. आता या दोन्हीमधला एरर ॲक्च्युली किती, ही रिडिंग आहे. द एरर इन द व्होल्टमीटर reading is equal to 0.90 minus 0.91 minus 0.01 व्होल्ट एवढा एरर आलेला असतो. कितीचा एरर आलेला आहे, -0.01चा एरर आला बेटा. म्हणजे हा एक थोडासा वेगळ्या टाईपचा न्यूमरिकल आपण लर्न केला. म्हणजे प्रत्येक न्यूमरिकल सिंपल असतात, फक्त फॉर्म्युल्यांचा खेळ. फॉर्म्युले आपल्याला पटकन जमले की पुढे काहीच अर्थ येत नाही. अ सेल कॅन बी बॅलेन्स्ड अगेन्स्ट, इथं लेंथ L1 100 सेंटीमीटर आणि L2 इज इक्वल टू 110 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर रिस्पेक्टिवली with and without being short circuited through a resistance capital R is equal to 10 ohm. तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज, आता बेसिकली काय घ्यायचं बेटा, इथं ही जी लेंथ L1 लेंथ आणि L2, आता हे जे म्हटलं आहे तुम्हाला विदाउट बिंग शॉर्ट सर्किटेड, म्हणजे हे सुरुवातीला L1 लेंथ आहे आणि शॉर्ट सर्किट केलं म्हणजे सगळ्या की क्लोज केलं तर त्यावेळेसची लेंथ L2 ही कमी येते. आपल्याला माहीतच आहे आपण पोटेन्शियोमीटरमध्ये. हां चला काय फॉर्म्युला ठेवून टाका बरं. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेटमध्ये L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2, कॅपिटल R 10, 110 मायनस 100 डिवायडेड बाय 100. येस सांगा, फॉर्म्युला आठवल्यानंतर पुढे कॅल्क्युलेशनला काय अडचणच येत नाही. हे 10 ॲज इट इज, 110 मायनस 100 म्हणजे 10 डिवायडेड बाय 100. हे 0 इथं कॅन्सल, हा 0 इथं कॅन्सल आणि 1 ओम. स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स जो आलेला आहे तो किती आलेला आहे बेटा, इथं 1 ओम. इंटरनल रेजिस्टन्स इज 1. इंटरनल जो रेजिस्टन्स होता या सेलचा आपण तो किती घेतलेला आहे, 1 ओम घेतलेला आहे. आलेला आहे कॅल्क्युलेट करून काढलेला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल जो आहे तो किती, 1 ओम आपण वर्कआउट केला बेटा. हा झाला बेटा 41 नंबर. चला बरं 42 नंबर आहे का नाही. फटाफट प्रॉब्लेम सॉल्व करत गेलं तर सोपे प्रॉब्लेम आहेत, वेळ लागत नाही, फक्त फॉर्म्युले आठवले. कॅल्क्युलेशन तर लेंदी नाहीत, सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. अ बॅटरी ऑफ, किती बॅटरीचं व्होल्टेज आहे, E1 इज इक्वल टू 6 व्होल्ट इज कनेक्टेड टू द टर्मिनल्स ऑफ 3 मीटर लॉन्ग
L is equal to 3 meter long wire of uniform thickness and resistance of the order of, म्हणजे टोटल रेजिस्टन्स त्याचा आहे 100 ओम. कोणाचं? 3 मीटर वायरचं रेजिस्टन्स 100 ओम. द डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन 2 पॉईंट सेपरेटेड बाय, मग आपण याला E2 म्हणू बेटा. E2 इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. आता 50 सेंटीमीटरचे ॲक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती आहे तो तुम्हाला इथं विचारलेला आहे. आता हा न्यूमरिकल जो आहे आपण सॉल्व करायचा न्यूमरिकल फार अत्यंत सिंपल न्यूमरिकल आहे. थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवला तर ओरल न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करता येऊ शकेल बेटा. ट्राय करा बरं, ॲटलिस्ट यू ट्राय दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न केला तर सहज तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे 6 हे जे E1 दिलेलं आहे, अ बॅटरी ऑफ 6 व्होल्ट इज कनेक्टेड टू द टर्मिनल्स ऑफ 3 मीटर लॉंग वायर ऑफ युनिफॉर्म थिकनेस अँड रेजिस्टन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 100 ओम. तर आता तुम्हाला जे काढायचं आहे बेटा, पोटेन्शियल डिफरन्स काढायचं आहे, या लेनच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. तर सरळ सरळ तुम्ही जर घेतलात ना, पोटेन्शियल ग्रॅडियंट काढून घ्या अगोदर. काय येतं? पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एल. व्ही किती? 6 डिवाइड बाय लेंथ 3 मीटर म्हणलेलं आहे. हे 2 व्होल्ट पर मीटर पोटेन्शियल ग्रॅडियंट. आता बेटा आपल्याला जे काढायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स, व्ही इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट इंटू लेंथ. आता ही लेंथ ऑलरेडी आपण इथं घेतलेली आहे ना. किती लेंथ आहे ही? L2 म्हणू, राईट. पोटेन्शियल ग्रेडियंट 2 आहे, लेंथ किती? 0.5 मीटरमध्ये घेतलं मी, तर किती आलं? 1 व्होल्ट. दॅट इज 1 व्होल्ट. जो पोटेन्शियल डिफरन्स जो आलेला आहे बेटा, पोटेन्शियल डिफरन्स हा किती आलेला आहे? 1 व्होल्ट. 1 व्होल्ट. चला आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 43. ट्राय करा बरं. 43 नंबरचा न्यूमरिकल. लेंथ वाटते खूप, तर प्रॉब्लेम फारच सोपा. जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा प्रॉब्लेम सोपा, कारण विद्यार्थ्यावर प्रेशर येतं. एक्झामिनर काय करतात? तुमच्यावर प्रेशर टाकतात, पण सोपा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. A potentiometer circuit has been set up for finding the internal resistance of a given cell. The main battery used across the potentiometer wire has an EMF. किती EMF आहे? 2 volt and negligible internal resistance. The potentiometer wire itself is L is equal to 4 meter long. When the resistance capital R connected across the given cell has a values of infinity. इन्फिनिटी म्हणजेच ओपन ठेवलेलं आहे, की ओपन ठेवलं ना तसं सर्वच करंट फ्लो होत नाही. आणि 9 पॉईंट म्हणजे कॅपिटल आर जे दिलं आहे बेटा ते 9.5 ओम. द बॅलन्सिंग लेंथ ऑन द पोटेन्शियोमीटर वायर आर फाउंड टू बी, म्हणजे L1 इज इक्वल टू 3 मीटर आणि L2 इज इक्वल टू 2.85 मीटर. द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स इज. फार सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त थोडं प्रेशर टाकणारा प्रॉब्लेम. इंटरनल रेजिस्टन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा बेटा. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. बस एवढा फॉर्म्युला आठवला आणि किमती ठेवा, रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली वर्कआउट करता येऊ शकतात. आता रेजिस्टन्स किती सांगा मला? 9.5. L1 3 मीटर मायनस 2.85.
डिवायडेड बाय L2 2.85 9.5 इंटू किती बेटा 9.5 इंटू सांगा बरं किती येतं 9.5 इंटू करा कॅल्क्युलेशन करा पटापट कॅल्क्युलेशन केलं ना रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली येऊन जातो किती येईल रिझल्ट वर्कआउट करा ना कॅल्क्युलेशन 3 आता हे किती आलं 5 किती 5 5 10 चाला 1 9 म्हणजे 1.1 डिवायडेड बाय 2.85 चला करा कॅल्क्युलेशन करा बेटा कॅल्क्युलेशन करत गेलं ना रिझल्ट येत जातो किमती ठेवल्यात तर तुम्हाला सर्वच अगदी हां चला बरं काय येतं सांगा 15 5 75 5 7 7 15 9 135 आणि 7 142 आहे ना 1 2 3 4 1 2 3 4 डिवायडेड बाय इथं किती आलं बेटा मी याला 1 पॉईंट करतो आणि 10⁻⁻1 करतो म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होतं 2.85 5 5 10 0 8 16 1 17 7 चाले 2 म्हणजे किती आलं रे हे 14 2 28 1.4चं दुप्पट 2.8 इज इक्वल टू 1/2 इंटू 10⁻⁻1 राईट हां तर बेटा किती आलं 1/2 म्हणजे 0.5 किती आलं रिझल्ट 0.5 ओहम इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल इज 0.5 ओहम दॅट इज चला नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करूया आपण आहेत का नाही सोपे प्रॉब्लेम फटाफट सॉल्व करायचं अ 4 मीटर लॉन्ग capital L is equal to 4 meter long wire of resistance capital R 8 ohm is connected in series with a battery of EMF E is equal to 2 volt and a resistance R1 is equal to 7 ohm. The internal resistance of the battery is small r is equal to 1 ohm. Then the potential gradient along the wire. Then the potential, what is the potential gradient? PG काढायचा आहे बेटा चला आठवा फॉर्म्युला ट्राय करा बरं पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू I इंटू रो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ रो म्हणजे R/L चला R टोटल रेजिस्टन्स ऑफ वायर 4 मीटर वायरचं रेजिस्टन्स 8 आहे आणि लेंथ 4 मीटर म्हणजे रोची किंमत 2 ओम पर मीटर आता टोटल करंट किती E डिवायडेड बाय टोटल करंट R1 प्लस R प्लस स्मॉल r हे असं व्होल्टेज किती दिलं बेटा इथं चला 2 व्होल्ट डिवायडेड बाय 8 प्लस 1 प्लस 7 हां 2 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 1/8 आणि मग पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू I इंटू रो आयची किंमत 1/8 रोची किंमत 2 1/4 is equal to 0.25 volt per meter. Potential gradient is equal to 0.25 volt per meter. Potential gradient आलं का न्यूमरिकलमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू 0.2 volt per meter. हे कॉमन प्रॉब्लेम आहेत अनेक वेळेस हे जे न्यूमरिकल तुम्हाला विचारले बोर्ड पण अशाच टाईपचे न्यूमरिकल तिथं पण आहेत बेटा हे लक्षात ठेवा
चला आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल, इन ए पोटेन्शियोमीटर सर्किट देर इज अ सेल ऑफ ई एम एफ. सेल ऑफ ई एम एफ E is equal to 2 volt. A resistance R is equal to 5 ohm. And a wire of uniform thickness आणि लेंथ 100 सेंटीमीटर 1000 म्हणजेच किती झाले बेटा, एल इज इक्वल टू 10 मीटर. 1000 सेंटीमीटर म्हणले डिवाइड बाय 100 करा, 10 येतं. आणि रेजिस्टन्स आर. आता हे जे कशाचं रेजिस्टन्स आहे, पोटेन्शियोमीटर सर्किट हॅज अ सेल ऑफ ई एम एफ 2 व्होल्ट, रेजिस्टन्स 5 ओम अँड अ वायर ऑफ युनिफॉर्म थिकनेस ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर अँड रेजिस्टन्स. तर हे वायरचं रेजिस्टन्स आहे ते R1 रेजिस्टन्स, जोडलेलं रेजिस्टन्स. हे 15 ओम रेजिस्टन्स ऑफ वायर. पोटेन्शियल इन द वायर इज, पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणलं नाही, वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल विचारलेलं आहे. म्हणजे टोटल लेंथ याच्या अक्रॉस. तर पहिल्यांदा काय काढायचं तुम्ही, पोटेन्शियोमीटर वायर जे दिलेलं आहे, पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ 10 मीटर आहे. तर 10 मीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती, 10 मीटर अक्रॉसचं व्होल्टेज किती. तर करंट काढून घ्या बरं. I इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर प्लस R1. ई किती व्होल्ट 2 आणि आर किती 15 प्लस 5, 15 प्लस 5 इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 20. I इज इक्वल टू 1/10 म्हणजे 0.1 एम्पियर. आता रेजिस्टन्स पर युनिट लेंथ रो आर बाय एल. वायरचं रेजिस्टन्स जे आहे किती आहे बेटा 15 डिवायडेड बाय टोटल लेंथ 10 म्हणजेच किती आलं हे 3/2. रोची किंमत म्हणजे 1.5 ओम पर मीटर आलं. आणि पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू आय रो इंटू एल. I रो I 0.1 इंटू 1.5 इंटू लेंथ 10 मीटर. तर बेटा हे इथं कॅन्सल झालं. आणि मग पोटेन्शियल ग्रॅडियंट, पोटेन्शियल इन द वायर, पोटेन्शियल इन द वायर, याला ग्रॅडियंट नाही, पोटेन्शियल इन द वायर, in the wire, yes, potential in the wire is equal to 1.5 volt. किती आलं ते 1.5 volt. आलं का बेटा, that is 1.5 volt. फटाफट प्रॉब्लेम आपण हे सॉल्व केलेले आहे. 1.5 व्होल्ट पर मीटर आलं. किती आलं 1.5 व्होल्ट पर मीटर. हा झाला प्रॉब्लेम नंबर 45. चला बेटा हां, नेक्स्ट 46 नंबरचा प्रॉब्लेम वाचून घ्या. 46. येस, अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज ए लेंथ एल इज इक्वल टू 4 मीटर. रेजिस्टन्स वायरचं 8 ओम. द रेजिस्टन्स दॅट मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ द वायर अँड ॲन ॲक्युमुलेटर. आणि व्होल्टेज किती 2 व्होल्ट. रेजिस्टन्स R1 काढायचा आहे बेटा. सो ॲज टू गेट ए पोटेन्शियल ग्रॅडियंट 1 मिलीव्होल्ट पर सेंटीमीटर. पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू 1 मिली म्हणजे 10⁻³ व्होल्ट डिवायडेड बाय पर सेंटीमीटरचे मीटर 10⁻². तर बेटा हा वर प्लस झाला म्हणजे 0.1 व्होल्ट पर मीटर.
हे काढून घेतलं पाहिजे. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू 0.1 व्होल्ट पर मीटर. हां, तर तुम्हाला काढायचं आहे काय, R1 काढायचं आहे. हां, आता पोटेन्शियल ग्रेडियंट आपण काढलेले आहे. तर करंट किती, करंट काढावर करंट टोटल व्होल्टेज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स. हे टोटल व्होल्टेज, पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू काय येतं, I इंटू रो. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट किती, 0.1. पोटेन्शियल ग्रेडियंट किती, 0.1 इज इक्वल टू करंट व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स R1 प्लस R इंटू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ R डिवाइडेड बाय L. हे आलं बेटा 0.1. व्होल्टेज किती, 2 डिवाइडेड बाय R1 काढायचं आहे प्लस सिरीज रेजिस्टन्स किती दिला, रेजिस्टन्स 8 R 8 डिवाइडेड बाय लेंथ 4. तर हे इथं 2 आलं आणि हे 4 आलं. म्हणजे इथं R1 प्लस 8 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 0.1 म्हणजेच 40 आलं. हे डेसिमल कॅन्सल झाला. R1 इज इक्वल टू 40 मायनस 8 इज इक्वल टू 32 ओम. सिरीजमध्ये जो रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे, सिरीजमध्ये जो रेजिस्टन्स आपण कनेक्ट करायचा आहे तो रेजिस्टन्स किती आला बेटा, 32 ओम. किती, 32 ओम. चला आता पुढे, चला ट्राय करा बरं आता पुढे. येस, 47 नंबर, 47 नंबरचा जो न्यूमरिकल आहे तो साधा आणि सोपा आहे. तुम्ही थोडं जरी प्रयत्न केला तर सहज तो न्यूमरिकल तुम्हाला येऊन जाईल बेटा. करा बरं, ट्राय करा, ॲटलिस्ट यू ट्राय व्हॉट इज हिअर. आत्ता जो आपण जो न्यूमरिकल सॉल्व केला आहे तशाच टाईपचा तो न्यूमरिकल आहे. अ वायर ऑफ लेंथ L इज इक्वल टू 1 मीटर इज कनेक्टेड टू ए सेल ऑफ EMF E is equal to 2 volt and negligible internal resistance. The resistance of the wire is capital R 3 ohm. The additional resistance required to produce a potential drop म्हणजे स्मॉल R1 काढायचा आहे, तोच प्रॉब्लेम आहे. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट दिलेलं आहे 1 मिलीव्होल्ट पर सेंटीमीटर. मिली म्हणजे 10⁻³ आणि सेंटीमीटरचे मीटर -2. तेवढंच 0.1 व्होल्ट पर मीटर. तर तोच प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेममध्ये काहीसुद्धा नाही. फक्त एवढंच आहे की टोटल व्होल्ट पोटेन्शियल ग्रेडियंट फॉर्म्युला तोच आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू I रो. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, रोची किंमत काढून घ्या बेटा. रो इज इक्वल टू R बाय L. टोटल रेजिस्टन्स 3 डिवाइड बाय लेंथ 1, 3 ओम पर मीटर. तर पोटेन्शियल ग्रेडियंट I रो इज इक्वल टू दिलेलं आहे तुम्हाला किती, 0.1. आता E किंवा V डिवायडेड बाय R1 प्लस R इंटू R बाय L रो इज इक्वल टू 0.1. V ची किंमत सांगा. V ची किंमत किती, 2 व्होल्ट डिवायडेड बाय R1 काढायचा आहे प्लस 3 इज इंटू रो किती रे, 3 इज इक्वल टू 0.1. चला बेटा आता हे काय आलं, 3 इंटू 2 6 अपॉन 0.1 R प्लस 3.
R plus 3 is equal to 60. R is equal to 60 minus 3. R is equal to किती म्हणलं मी 60 minus 3 that is equal to 57. रेजिस्टन्स ऑफ एक्सटर्नल जो रेजिस्टन्स जोडलेला होता तो एक्सटर्नल रेजिस्टन्स किती 57 ओमचा जोडला पाहिजे. किती 57 ओमचा तो एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडलेला पाहिजे. तर हा झाला 47 नंबरचा न्यूमरिकल. हा आपण इथं सॉल्व केलेला आहे. तर ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम जे असतील ते पुढच्या पिरियडला आपण लर्न करूया. तर हे झालेले पूर्ण न्यूमरिकल आहे. परत सॉल्व करा. आज आपण न्यूमरिकल पोटेन्शियोमीटर आणि मीटर ब्रिज या दोन्ही आर्टिक्युलरचे न्यूमरिकल आपण कंप्लीट केलेले आहेत बेटा. तर